जय सच्चिदानंद. बोला. शशिकांत भोसले, माझं हा, गाव बोला. बीड. हं. भूकंप, सुनामी, दुष्काळ आणि जास्त पाऊस का होतं आणि हे कोण करतं आणि ह्याला जबाबदार कोण? जबाबदार कोण आहे? जबाबदार तर जो भोगतो आहे तोच जबाबदार आहे. कारण एखाद्या वाईट कर्माचं फळ मिळतं, सामूहिक कर्माचं फळ मिळतं. बाकी भगवान हे करत नाही. निसर्ग म्हणजे आपल्या कर्माचं फळ देणारी ती शक्ती. म्हणजे बघा, आता दुष्काळी का पडतो तर तेही आपल्याच कर्मांचं फळ आहे. पूर येतो, बघा सुनामी सुद्धा येते, सगळा भोगवटा हिशोब आहे. आणि आज गुन्हा केला नाहीये, कधी कोणत्या तरी अवतारात केलाय. सगळ्यांचं सामूहिक कर्म फळास येतं, तेव्हाच त्या ठिकाणी सगळे लोक आणि एकत्र येऊन खूप मोठं वादळ येतं, साऱ्यांचं नुकसान होतं. म्हणजे कर्मांचं फळ तर आहेच आहे यामागे. ईश्वर नाही करत. ईश्वर नाही करत. जय जय सच्चिदानंद. सच्चिदानंद. निमिषा ललवाणी. आपण ज्ञान घेतल्याने आपल्याला काय फायदा होतो? आता काय आहे? आता तुम्हाला शांती आहे का अशांती वाटते काही? अशांती. या अज्ञानतेमुळे सगळ्या प्रकारची अंधारात किती अडचणी येतात, दुःख आहेत बघा संसारात. पण ज्ञानाने सगळ्या प्रकारच्या दुःखांपासून मुक्ती मिळते बघा. सुरुवातीला दुःखांपासून मुक्तीची सुरुवात होईल. हळूहळू निरंतर परमनंट हॅपीनेस तिथवर पोचू शकाल. बरं. आणि दुसरा प्रश्न हा होता की आपण जय सच्चिदानंद का म्हणतो? हे सच्चिदानंद हेच भगवंताचं स्वरूप आहे. शरीर जे दिसतं त्याच्या आत आत्मा आहे. त्याचं स्वरूप काय तर सच्चित आनंद, अविनाशी आहे, शाश्वत आहे आणि आनंद स्वरूप आहे. शुद्ध ज्ञान, शुद्ध दर्शन, आनंद स्वरूप. त्यांनाच आतून नमस्कार करतो. जय सच्चिदानंद म्हणजे अंतरंगातील शुद्धात्म्याला नमस्कार. बरं. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. मोनिका विभूते, लातूर. बोला. जय सच्चिदानंद. पूज्यश्री, माझे 2 प्रश्न आहेत. हं. पहिला, कोणाचीही निंदा नाही ऐकायची, मग अशा वेळी काय करावे? सांगायचं बघा, आता 9:30 वाजले आहेत, मला जायचं आहे, विषय राहू द्या. किंवा मग शक्य असेल तर विचारा की तो माणूस हजर आहे का? तर नाही आहे, मग त्याविषयी काय बोलायचं आपण सांगा. या कामाच्या गोष्टी आहेत, काय फायदा होणार आहे आपल्याला? त्या दोघांचा फायदा आहे का यात? त्या माणसाविषयी निगेटिव्ह वाटत असेल तर काय फायदा आहे? नाही बोललो तर बरं आहे, मला इंटरेस्ट नाही आहे. माझा दुसरा प्रश्न आहे. माझा 4 वर्षाचा मुलगा आहे. प्रत्येक बाबतीत रुसून बसतो आणि प्रत्येक वेळी मी मारू नाही शकत. मग त्याला समजावू कसे? बघा, हळूहळू दादाजींच्या काही गोष्टी आहेत. अक्रम एक्सप्रेस मॅगझिन असेल, त्यात स्टोरीज आहेत, सांगायच्या मग. चल हळूहळू घरात असीम जय जयकार करूया, आरती करूया दादा भगवानांची. मग तो स्वतःही धावत येईल, चला मी आधी करतो, म्हणजे त्याच्याकडून करून घ्यायचं. असं हळूहळू पॉझिटिव्ह बाजूला सम्यक मार्गावर वळवायचं त्याला. तो जेव्हा रुसून बसतो तेव्हा त्याचं लक्ष इकडे वेधायचं. चल दुसरं काहीतरी खेळूया किंवा करूया, हे करूया, त्याचं लक्ष दुसरीकडे वळवा, समजावून सांगून. धन्यवाद. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. बोला. जर आत्मा अमर अविनाशी आहे तर माणूस मेल्यानंतर मरणाऱ्या माणसाच्या मृतात्म्याला शांती लाभो असं का म्हणतात? मग काय म्हणायला हवं? आत्मा अमर आहे, अविनाशी आहे. आत्मा मृत कसा म्हणजे असेल? 2 आत्मा आहेत. एक मूळ आत्मा अमर अविनाशी आहे आणि एक हा जीवात्मा आहे ना, तो विनाशी आहे. त्याच्या शांतीसाठी हे लोक प्रार्थना करतात. ठीक आहे, बरोबरच आहे. तुम्हीही करा. जे निघून गेलेत त्यांच्यासाठी प्रार्थना करा. जिथे असतील तिथे सुखशांती मिळावी, आत्म्याचं ज्ञान लाभो, मोक्षगती लाभो. हे करणं गरजेचं आहे. आणि खरं तर जे गेले त्यांच्यासाठीच फक्त नाही तर स्वतःसाठी. त्यांना तशी प्रार्थना केल्यामुळे स्वतःला शांती लाभते. म्हणून हा चांगलाच रिवाज आहे, करायलाच पाहिजे. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. माझ्या मनातल्या इच्छा पूर्णच होत नाहीत. मग चांगलं आहे ना, ग्रंथी तुटतील लवकर. फारच कमी इच्छा पूर्ण होतात. हो, आणि मनाच्या सगळ्या इच्छा पूर्ण करू नका. तुमच्या आत्म्याची इच्छा धरून चला. मला शुद्धात्म्याचा अनुभव हवा, या संसारातली कोणती विनाशी गोष्ट मला नको, अशी भावना ठेवा. व्यवस्थितमध्ये जे आहे भले हो. माझं मन वचन काया प्रारब्धात जे लिहिलं आहे ते मला मिळू द्या. मला आता नव्याने कशाची ही इच्छा नकोच आहे. ज्या इच्छा होत्या त्याचं फळ मिळू द्या. सहज भावनेने राहा, संयोग जुळतील, फळ येत राहील. बरं. जय आणि आपल्या सच्चिदानंद. इच्छा आकांक्षा तुर्तास बाजूला ठेवा. मनात इच्छा उत्पन्न झाल्या तर कमिंग इव्हेंट्स कास्ट देअर शॅडोज बिफोर. संयोग जुळतील, इच्छापूर्ती होईल.
दुसरी इच्छा उत्पन्न होईल, त्यासाठी संयोग जुळतील, ती पूर्ण होईल. तुम्ही नवीन इच्छा करायचीच नाही आहे. ज्या इच्छा आपोआप आहेत त्या संयोगासाठी जुळतील आणि पूर्ण होतील. आपण फक्त पाहू कशा होत आहेत त्या. बरं. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. माझा पहिला प्रश्न असा आहे, क्रमिक विज्ञान आणि अक्रम विज्ञानात काय फरक आहे? क्रमिक मार्ग आणि अक्रम मार्गात खूपच अंतर आहे. क्रमिक म्हणजे क्रमाक्रमाने स्टेप बाय स्टेप वरती चढायचं आहे. 12व्या मजल्यावर जायचं असेल, पायऱ्या चढून 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 सामान सोडून द्यावं लागतं, हळूहळू वरती जातो. पण इथे लिफ्टमध्ये बसून सरळ 12व्या मजल्यावर जायचं आहे. म्हणजे क्रमिकमध्ये तप त्याग करावा लागतो. घर सोडावं, बायकोला सोडायचं, पैसे सोडा, कपडे त्यागा, सगळं सोडत 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 जेवढे परिग्रह सुटतील तेवढीच ममता सुटेल, तेवढा अहंकार कमी होतो. पण अहंकारच एवढा शुद्ध करायचा की ज्यात क्रोध नाही, ममता नाही, रागद्वेष नाहीत, असा शुद्ध अहंकार शेवटी आत्म्याच्या साक्षात्काराची प्राप्ती करतो, आत्मरूप होतो स्वतः. आणि अक्रम विज्ञानात काय आहे की संसार व्यवहाराचा काही त्याग नाही करायचा, अज्ञानतेचा त्याग करायचा आहे. जसं हवं आहे भलंही तसं आहे. पण जे तुम्ही म्हणता ना मी श्रीनिवास आहे, त्या श्रीनिवासचा साऱ्या रिलेटिव्ह श्रीनिवासबरोबर संबंध आहे. आणि आपली अज्ञान मान्यता सुटल्यावर मात्र मी श्रीनिवास नाही, मी शुद्ध आत्मा आहे. मग सगळे रिलेटिव्ह श्रीनिवासलाच टच होत राहतात. तुम्ही रिअलमध्ये आलात तर श्रीनिवासचं तुम्हाला टच काहीच नाही होणार. म्हणजे 50 डबे आणि इंजिन यांच्यामध्ये कनेक्शन आहे, कनेक्शन डिस्कनेक्ट करून टाकलं, मग इंजिन मुक्त झालं, 50 डबे वेगळे झाले. तसंच हा अक्रम विज्ञानाचा फायदा आहे. म्हणजे मुळाशी हे अज्ञान आहे तेच नष्ट करायचं आहे. अज्ञानामुळे लोभ झाला आहे, माया मोलोभ आहे, अहंकार ममता रागद्वेष ते आपोआप सुटून जातील. अज्ञानाशीच नातं तोडायचं आहे आपल्याला. तोच अक्रम कृपेचा मार्ग आहे. आणि क्रमिकमध्ये सगळं करा, तप करा, त्याग करा, ध्यान करा, इथे काहीच करावं नाही लागत. कृपेनेच आत्मसाक्षात्काराची प्राप्ती होते. नंतर आज्ञा तोच धर्म, आज्ञा तेच तप, हे समजून घ्यायचं की बाबा रिलेटिव्ह कसं वेगळं आहे, रिअल कसं वेगळं आहे. रिलेटिव्ह संयोगाच्या अधीन आहे, त्याचा ज्ञाताद्रष्टा मी आहे. फाईलचा समभावाने निकाल करायचा आहे, समभावात राहा, वितरागतेत राहायचं आहे. तो पुरुषार्थ आपला सुरू होतो. त्यानंतर क्रमिक मार्गाने मोक्ष मिळतो का? क्रमिक मार्गाने तर तीर्थंकर भगवानांच्या हजेरीमध्ये क्रमिक मार्ग होताच. आता या काळात मन वचन कायचा एकता योग तुटला आहे, म्हणून अपवाद रूपाने अकर्म विज्ञान खुलं झालं. वळणाचा मार्ग, ब्रिज तुटला म्हणून डायव्हर्जन बंद झालंय. ब्रिज जॉईन झाल्यावर पुन्हा हे डायव्हर्जन बंद होईल. शेवटचा प्रश्न आहे, लहान मुलांमध्ये जी सुप्त शक्ती असते, सुप्त गुण असतात, ते आपण कसे ओळखायचे, जाणून घ्यायचे? त्यांना उमलू द्या, त्यांच्यातील पॉझिटिव्हला एनकरेज करा, निगेटिव्ह बाबत मौन ठेवा किंवा समजावत राहा त्यांना की बाबा एवढं करायचं नाही, त्याला समज द्या निगेटिव्ह बाबत. आणि पॉझिटिव्ह बाबत प्रेरित करा, चांगले केलंच, खूप चांगलं आहे. बघा कोणी पाहुणे आले म्हणाले हा सेवा करताना खूप चांगलं काम करतो, हं, खूप लक्ष देतो, मोठ्यानं खूप सांभाळतोही. म्हणजे असं पॉझिटिव्हचं कौतुक करत राहा. निगेटिव्ह बाबत प्रार्थना करा किंवा मग मौन ठेवा किंवा समजावून सांगा, म्हणजे ते सुटेल. हळूहळू त्याच्यातील गुण प्रकट होत जातील. जय सच्चिदानंद. भरत राठोड पुण्याहून. हो बोला. नमस्कार करतो आपल्याला. आपले प्रथम तीर्थंकर ऋषभदेव भगवान होते. आता असा एक प्रश्न आहे, माझा पहिला प्रश्न असा आहे की फक्त त्याग, तपश्चर्या, भक्तीनेच तीर्थंकर बनतात का? नाही 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 नाही, हे नाही. हे तर आपल्या धर्मात आहे, सांगितलं की हळूहळू डेव्हलपमेंट होण्यासाठी आणि तीर्थंकरांच्या उपस्थितीत जगत कल्याणाची भावना त्यांच्यात होते का सर्वांच्यात या जीवमात्रांना अज्ञान प्राप्त व्हावं, दुःखांपासून मुक्ती मिळावी, आणि या कल्याणाच्या भावनेचं फळ म्हणून तीर्थंकर गोत्र बांधलं जातं. आणि एक अवतार सोडून पुढच्या अवतारात तीर्थंकर पद मिळत राहतं, पण ते कृपेमुळेच होतं. अशी मेहनत, तपश्चर्या करून, भक्ती करून, त्याग करून तर पुण्य लाभेल, आणि पुण्याचं फळ म्हणून संसारात त्याग स्वागे, कमी जास्त भोगावंच लागेल. हा वेगळा मार्ग आहे आणि तो कृपेमुळेच मिळतो. मग हे आपले तीर्थंकर आहेत, हे कोणाची पूजा करायचे? म्हणजे ते तीर्थंकर बनले कसे? पूजा तपश्चर्या केली असेल तर ती कोणाची तपश्चर्या केली? हे असे 24 तीर्थंकर होऊन गेले, त्यांच्या उपस्थितीत दुसऱ्या कालचक्राच्या 24चा उपाव त्याला शिक्का लागला. महावीर भगवानांच्या वेळी, नेमिनाथ भगवानांच्या वेळी, अशा वेगवेगळ्या भगवानांकडे जे आले, त्यामुळे मग श्रावक श्राविका आहेत किंवा त्यांची जे
भक्ती करणारे आहेत त्यांना भगवानांच्या दर्शनाने, त्यांच्या कृपेने, त्यांच्या भक्ती आराधनेने आणि कल्याणाच्या भावनेने त्यांची तीर्थंकर गोत्र बांधली गेली. कृष्ण भगवान तीर्थंकर असतील, देवकीजी तीर्थंकर असतील, नंतर बलदेवजी तीर्थंकर असतील, रोहिणीसुद्धा तीर्थंकर आहेत, त्यांच्या मातोश्री, नंतर महावीर भगवंतांच्या वेळी कित्येक तीर्थंकर गोत्र श्रेणीक राजा होणार आहेत. असे त्यांच्या हजेरीतच, त्यांच्या आशीर्वादानेच आणि कृपेमुळेच घडत जातात आणि कल्याणाची भावना त्यांची क्षायक समकितधारी होते. म्हणून झालं. तुमची काय इच्छा आहे? त्यांच्याच मार्गावरून चालण्याची इच्छा आहे. हां, म्हणून त्यांच्यासारख्या मार्गावरून जावं असं नाही, तर त्यांची आज्ञा पालन करून मोक्षाला जावं असं आहे. तीर्थंकर गोत्र बांधलं जाणं त्यासाठी खूपच उपस्थिती असायला हवी तीर्थंकर भगवानांची. आता नाही आहे. आता 5 आज्ञांचं पालन करून सिमंदर स्वामींच्या शरणी जा, तिथून मुक्ती मिळवा. दुसऱ्या 24तले तीर्थंकर ठरले गेलेत. आता तर किती लाखो कोटी वर्ष गेल्यावर तिसरे 24 येतील. तोपर्यंत थांबायचं नाही आहे संसारात, आपल्याला भटकायचं नाही आहे. गुरुजी, सकाळी पूजा करायला चाललो होतो, तेव्हा एक मित्र भेटला. म्हणाला, ही पूजा, ही तपश्चर्या, हे काही नसतं. तुम्ही गरिबांना दान करा, कर्मांवर विश्वास ठेवा. हे काय म्हणजे? आता मी पूजा करायला जातोय तर हे मी माझ्या शांतीसाठी करतोय. माझ्यावर संस्कार आहेत भगवानांचे, चरणस्पर्श करावेत, हे माझे संस्कार आहेत, म्हणून मी त्यासाठी जातो. पण ते बरोबर आहे, करायलाच हवं. आणि त्यांचंही बरोबर आहे. ते म्हणतात की कर्मावर विश्वास ठेवा. नाही, हेही कर्मच आहे. आपण पूजा करतो ती परोक्ष भक्ती आहे. परोक्ष भक्तीने खूप मोठं पुण्यकर्म बांधतात आणि संसारात सुख, शांती, संपत्ती सगळं काही मिळेल. आणि गरिबांना दान देतात, ती चांगली गोष्ट आहे. म्हणजे सगळ्या प्रकारची भक्ती, सर्व प्रकारे परक्यांची बघा सेवा करणं, हेही चांगलंच आहे, त्यातून काही नुकसान नाही. पण हेच खरं, हेच चुकीचं असं म्हणणं तो मोठा गुन्हा आहे. भगवंतांची भक्ती, तीर्थंकर भगवानांची भक्ती म्हणजे भगवंतांना प्रार्थना करायची ती शांती मिळण्यासाठी, पण त्याच्याही पुढचं मागा त्यांच्याकडून की आपण वितरागी झालात, केवलज्ञानी परमात्मा झालात, मलाही असंच केवलज्ञानी व्हायचं आहे, माझ्यातही वितरागता यावी, मलाही साक्षात्कार, आत्म्याचा साक्षात्कार व्हावाची कृपा करा. असं कोणी ज्ञानी भेटावेत, मला तीर्थंकर भेटावेत, कोणते निमित्त मिळावं अशी कृपा करा, प्रार्थना करा भगवंतांना. त्यामुळे खूप मोठी लिंक मोक्षाची त्यांच्या कृपेने मिळेल. बघा, असं कधीतरी म्हटलं जातं की करावं तसं भरावं. तसा मला अनुभव येतो. म्हणजे मला असं वाटतं की अनेक जन्मांपूर्वी मागच्या जन्मामध्ये मी कपटीपणाने कोणाचे तरी पैसे बुडवले असतील, म्हणून मला ह्या जन्मात माझे जिथे कुठे पैसे अडकले आहेत ते त्याचेच फळ असावं, त्याच्याच कर्माचं इथे परिणाम असेल, असं का वाटतं? हा परिणाम एखाद्याचे पैसे बुडवल्याने आपले बुडतील असं नाही. कित्येक सगळे हिशोब आहेत हे. एखाद्या कर्माचं फळ यायला कित्येक प्रकारची कॉजेस असतात, त्या आधारे फळ येऊ शकतं. म्हणजे आता जे घडतंय समजायचं कोण भोगताय? आपल्या लोभाची ग्रंथी तुटण्याचा हिशोब असेल, आपल्या मोहाचाही हिशोब असेल, आपल्या मोहाचाही मानाचाही हिशोब असेल. म्हणजे पैसा दिला म्हणून मान खाल्ला, आता पूर्ण झाला हिशोब. पैसे नाही आले तर समजायचं की आपला मान आपल्याकडेच राहिला आहे, पैसा त्याच्याकडे राहिला. म्हणजे हिशोबी जग आहे. आपण काय केलं ते लक्षात येणं अवघड आहे, पण घडून गेलंय तर समजून घ्या की झालं ते करेक्ट, आपला हिशोब पूर्ण झाला. धन्यवाद पूज्यश्री. जय सच्चिदानंद. विलास पाटील, नाशिकहून आलोय. माझा पहिला प्रश्न असा आहे की वाणी टेप रेकॉर्डर का आहे ते समजवावे. हां, वाणी टेप रेकॉर्डर आहे. आत्मा बोलू नाही शकत. इथे श्वासाआधी घ्यायचा आहे, नंतर शब्द बाहेर पडतात. श्वास पूर्ण झाला की पुन्हा श्वास घेईल, पुन्हा शब्द बाहेर. म्हणजे कंठस्थ, टाळूस्थ सगळे हवा बाहेर पडताना आवाज येतो. ती वाजवायची पेटी असते ना, त्यातली हवा भरतात बघा, नंतर सूर, मग आवाज बाहेर येतो. राग रागिण्या बाहेर पडतात. त्याला जागृती कशी मिळते? वाणी काय बाहेर पडते ते जाणून घेणं ती जागृती आहे. बरोबर. वाणी टेप रेकॉर्डर सारखी बोलते. टेप रेकॉर्डरचं काय की समजा तुमच्याकडे कोणी फ्रेंड आले, तुमची इच्छा आहे त्यांच्याशी मी बोलावं, तसं बोलेन मी असं सांगेन, शेवटी वेगळंच काहीतरी बाहेर पडतं. आपल्या इच्छेनुसार आपण बोलतच नाही, तेव्हा मग वाटतं टेप रेकॉर्डर वेगळाच वाजला काहीतरी. तेव्हा लक्षात येतं की माझ्या हातात काही नाही, हा फक्त अहंकार करतोय. आपण अजागृतीने म्हणतोय की मी बोलतोय, मी बोललो. खरं तर बोलू काही नाही शकत, टेप रेकॉर्डरच बोलतो. दुसरा प्रश्न असा आहे, परोक्ष परोक्ष भक्ती समजवावी जरा. तेच तर आत्ता सांगितलं मी स्वतः शुद्धात्मा आहे. जागृतीत राहणं ती प्रत्यक्ष भक्ती.
आणि जे कोणी भगवंतांची मूर्ती पूजा करतात किंवा फोटोची, ती परोक्ष भक्ती. कारण आकृतीची पूजा करतात, त्यांना तत्वस्वरूप मानण्याची दृष्टी नाही. तत्वदृष्टी मिळाली तर प्रत्यक्ष भक्ती होते. तोपर्यंत देहाची रिलेटिव्ह गुणांची भक्ती होत, ती परोक्ष भक्ती बोलली जाते. माझ्या फाईल 2 ने इथे नाशिकमध्ये पाठवलंय सत्संग आणि ज्ञानविधी घेण्यासाठी. खूप छान. ज्ञानविधी घेतला नाहीये, पण त्यांना आशीर्वाद द्यावे. हो, बरोबर आहे. जय जय सच्चिदानंद. हा. माझा प्रश्न असा आहे की आपण जे प्रतिक्रमणाविषयी सांगितलं होतं ते जेव्हापासून ऐकले तेव्हापासून मी बरोबर प्रतिक्रमण करत आली आणि त्यातून मला काय लाभ झाला तर खूपच जास्त लाभ झालेला आहे. काय नाव आहे तुमचं? बिनू. बिनू. हां. सांगा पुढे. आणि प्रतिक्रमण करत असते त्यामुळे ज्यांच्या प्रती काहीतरी नाराजी होती तर सारी माझ्या मनातून म्हणजे त्यांच्याबद्दल आता काहीच वाटत नाही, विचलित व्हायला होत नाही. पण अजूनही अनेकदा असे वाटते की समोरचा विनाकारण म्हणजे तो बोलतच राहतो. मग अशा वेळी मी काय करायला हवे? हा नाही. विचार करायचा का की त्याचा माझा हिशोब आहे, गप्प बसायचे, प्रतिक्रमण करायचे की कधीतरी नाही, बोलायचं सुद्धा? म्हणजे बसून नीट बोला. काय म्हणणं आहे तुमचं? बरं. काय तुमची इच्छा आहे? बरं. माझ्याकडून काय चूक झाली? तुम्ही कसं सोल्युशन काढाल? होय. गप्पा मारण्यात काहीच हरकत नाही. बरं. गप्पा चालेल. गोष्टी करा, पण रागद्वेष नाही करायचा. हो. साधेपणाने बोलायला हरकत ते नाही. तर समाप्त झाले जेव्हापासून हम्म. आपण असा चमत्कार केलात. आणि दुसरे असे होते की हे सर्वांसमोर बोलताना मला जरा विचित्र वाटतंय. म्हणजे मी एवढी इझी झाली आहे, पण अजूनही काय होतं की मी आपल्या स्वतःच्या बाबतीत लवकरच डिसिजन घेऊ शकत नाही. खूप लहान लहान गोष्टींमध्ये. तर मग काय होतं ते? काय हे म्हणजे माझं मागील जन्माचं आहे का काही? नाही, म्हणजे nature? बुद्धीचा स्वभाव असा आहे डिसिजन घ्यायचा. हो. त्यामुळे बुद्धी विपरीत काहीतरी सांगते. मग काय हो. करायला हवं? तर आपला एखाद्यावर विश्वास असेल, हां. अशा माणसाबरोबर गप्पा गोष्टी करायच्या. काय वाटतं तुला? होय. नको, करायलाच हवं. मग पूर्ण करा. त्या नका तर- करू, मग चांगलं आहे. आपले कोणी मित्र असतील किंवा फॅमिली मेंबर्स आहेत, त्यांच्यावर विश्वास असेल किंवा मग सहज भावात राहा. बुद्धी हे सांगतेय असं नाही करायचं. चला, हां. काही काळानंतर थोडं शांत बसा, मग हां. आतून उमगेल की काय हां. करायला हवं. मग आपोआप उपाय सुचेल की नाही, हे बरोबर नाही आहे, हे बरोबर आहे. मग शांतपणे ते पूर्ण करायचं. मग शांतपणे डिसिजन पॉवर ती वाढत जाईल. मग हां. कुटुंबातले सारे लोक सहकार्य करतात आणि पण खंत याची वाटते की माझे काही काळासाठी म्हणजे डोकं खूपच आउट होऊन जातं. तसं तर काही नसतं. नाही, हरकत नाही. मग काय सांगायचं, मला विचार करू द्या, होय. नंतर मी उत्तर देईन. मग होय. नंतर उपाय सुचेल हळूहळू. होय. धन्यवाद. हां. नमस्कार अंकिता. गुरुजी. अंकिता. माझे नाव अंकिता आहे. हं. माझा असा प्रश्न आहे की आपल्या जीवनात जर दुःखद घटना घडली तर पुन्हा पुन्हा आपल्या मनात तेच विचार येतात. अशा वेळी त्यातून बाहेर पडण्यासाठी काय करायला हवे? अशा वेळी ज्ञानाचा वापर करा. हे कशामुळे घडलंय, कुणाचा दोष आहे, का असं घडतंय, आपल्याच कॉजेसचा आपल्याला हा परिणाम भोगावा लागतो, भोगतोय त्याची चूक. आपण काहीतरी कॉजेस टाकली असणार, त्याचा आपल्याला इफेक्ट आलाय, कुणाचाही दोष नाही, निमित्ताचा काय दोष. असा विचार केला तर मग मनाला दुःख नाही होणार. बघा, मनातलं दुःख नष्ट होईल. समाधानासाठी दादाजींची वाणी वाचा आणि कशामुळे संसारात, व्यवहारात जो व्यवहार घडतोय त्याबाबत समज प्राप्त करून घ्या. मग हळूहळू यथावकाश समाधान मिळेल तुम्हाला. समजलं का आता? हां. मानसी सांसे, बोला. पुण्याहून. माझा प्रश्न असा आहे की खूपदा असे होते की समोरची व्यक्ती आपल्याला भावना समजू नाही शकत. अशा वेळी आपण काय करायला हवे? अशा वेळी शुद्धात्म्याला प्रार्थना करायची. यांच्या मनात काय भावना आहे ती मला समजेल अशी कृपा करावी आणि मला हा व्यवहार समता भावनेने पूर्ण करायचा आहे या व्यक्तीसोबतचा. त्यासाठी मला आणि खूपदा असेही होते की आपल्या बोलण्यामुळे समोरची व्यक्ती चिडखोर बनते. त्यासाठी सुद्धा आपण काय करायचे? त्यासाठी आपलं बोलणं सुधारायलाच हवं आपल्याला. म्हणजे कोणत्या शब्दांमुळे त्यांना दुःख झालं, शब्द कसे सुधारता येतील जेणेकरून त्यांना दुःख होऊ नये. त्यांचा आपण विचार करायचा. दुःख झालं तर, चिडचिड झाली तर प्रतिक्रमण करायचं मनात की हे भगवान, यांना शांती लाभो, आपल्या निमित्ताने दुःख होऊ नये अशी कृपा करावी. आणि आपल्या मनात आपण असे म्हणतो की आपल्या मनात जे पुन्हा पुन्हा विचार येतात ते एक ना एक दिवस खरेच होतात. मग हे खरे आहे का? नाही. जे विचार येतात त्यांना बघायचं. ते बघा निघून जातील. 10 पैकी 9 तर निघूनही जातात. एखादा होऊ शकतो, नाही सुद्धा होणार. 10 पैकी एकदाही एकही विचाराप्रमाणे जीवनात नाही होणार. तसंही काही संबंध काही नाही, ते तसंच घडेल. आपण ही जागृती ठेवायची की विचार हे
हे विनाशी आहेत, आत्मा अविनाशी असतो, त्यातच राहायचं आहे मला. धन्यवाद. सुशांत गुरव, बोला. दादावाणी मध्ये दादावाणी परमात्म्याने स्पर्श केलेली वाणी आहे असं युट्यूबवर व्हिडिओमध्ये मी ऐकलं होतं. आता परमात्म्याची वाणी आणि परमात्मा स्वरूप वाणीमध्ये काय फरक आहे दादावाणी? नाही, ॲक्च्युली वाणीचं काय आहे की अज्ञानदशेत अहंकार बुद्धीच्या माध्यमातून ती बाहेर पडते आणि ज्ञानदशेत ज्ञानाचा प्रकाश म्हणजे ज्ञानाच्या जागृतीत राहून स्वतःच्या ज्ञानाच्या जागृतीत राहून ती वाणी बाहेर पडते. मग स्यादवाद वाणी असते, म्हणजे ज्ञानात भगवंतांचा स्पर्श होऊन वाणी जी बाहेर पडते ती दादाजींची ज्ञानवाणी आहे असं म्हणायचं आहे. वितरागवाणी आहे. आणि जगात लोकांचं प्रेम अभिप्राय यांच्या मार्फत वाणी बाहेर पडते. बुद्धी अहंकार रागद्वेषयुक्त वाणी आहे. हस्तक्षेप होत राहतो, मग ही वितरागवाणी आहे. एवढंच म्हणायचं आहे. समजतंय आता दुसरा तुम्हाला? प्रश्न असा होता की अंबामाता म्हणजे आदिशक्ती ही कोण आहे? त्या म्हणजे ती कोण देवदेवता आहे? आहेत, शासनदेवी आहेत आणि आणि तीर्थंकर भगवानांच्या सेवेत आहेत. अंबा माताजी, पद्मावती माता शासनदेवी आहेत आणि आद्यशक्ती म्हणजे स्वयं ज्ञानही प्राप्त झालं आहे आणि त्या जगत कल्याणाच्या सेवेचं कार्य करत आहेत. त्या तीर्थंकर भगवान वितराग असतात, त्यामुळे त्यांचं स्वतः काही करत नाहीत, म्हणून त्यांच्या सेवेत शासनदेव आणि शासनदेवी आहेत आणि सगळं काही त्या सांभाळतात. म्हणजे शासनदेवी आहे, रक्षक देवी आहे. बघा, दादाश्री म्हणतात की जी आपण वाणी बोलत आहोत ते ती आदिशक्ती बोलते. म्हणजे नाही, आदिशक्तीने असं नाही आहे. असं म्हणतात की सरस्वती मातेची आराधना केलीत तर तुमची वाणी सुधारेल. मला शक्ती द्या, ही शक्ती या देवी देवतांची अशी स्थापना केली आहे की त्यांच्याकडे शक्ती मागितली तुमची, मग वाणी अत्यंत शुद्ध होईल. अंबा माताजींकडे सहजपणाची शक्ती मागा. मन वचन कायाने कशातही दखल देऊ नये अशी सहजता माझ्यात राहो, अशी शक्ती मला द्या. शक्ती मागितल्याने शक्ती प्रकट होईल. लक्ष्मीजींची आराधना करायची असेल तर लोक लक्ष्मीजींना पूजा अगरबत्ती लावतात, त्याऐवजी हे म्हणायला हवं की माझ्या वाणीने, मनाने आणि आणि आचरणातून कधी चोरी न घडो अशी मला शक्ती द्या. मग लक्ष्मीजी खुश होतील आपल्यावर. मी आत्मज्ञान नाही घेतलंय, पण तरीही प्रश्न विचारतोय की मी आत्मा आहे हे ज्ञानविधीनंतर होतं. मग वाणीच्या द्वारे जे बोलतोय तर ते टेप रेकॉर्डर बोलतोय का आत्मा बोलतोय? कोण बोलतंय? म्हणजे आत्मज्ञान होतं की आपण आत्मा आहोत. ज्ञानविधीनंतर आपण आत्म्यात येण्यासाठीचा पुरुषार्थ सुरू करतो, पण त्यानंतर जो पुरुषार्थ करणारा जो आहे तो आत्मा असतो. तर मग ह्या संसार व्यवहारात जो बोलतोय किंवा आपला जो व्यवहार डिस्चार्ज स्वरूपात जो जातो तो आत्म्याच्या द्वारे आत्मा स्वतःच करतो का ती व्यवस्थित शक्ती आपल्याकडून करून घेते? नाही, एक मूळ आत्मा वेगळा आहे आणि दुसरा एक आत्मा आहे व्यवहार आत्मा, जो मी सुशांत आहे मानणारा, तो दुसरा आत्मा आहे. मूळ आत्मा जशाच्या तसाच असतो. मी सुशांत आहे, ती अज्ञानता मग सुटते, त्याला ज्ञान होतं. ओ, शुद्धात्मा हे माझं स्वरूप आहे. देहाध्यास त्याचा संपून जातो, आत्मदृष्टी त्याला मिळते. आता हे डेव्हलप होत या आज्ञापालन तो करतो आणि आणखी प्रगती करत करत ॲब्सोल्यूटपर्यंत पोहोचेल. पण रिलेटिव्ह सुशांतचं ॲज इट इज राहील. त्याची टेप रेकॉर्डर सारखी वाणी बाहेर पडेल, तेव्हा त्याची डिस्चार्ज वाणी, विचार, आचरण सगळं डिस्चार्ज असेल ॲज इट इज. पण त्यालाच तो करताय असं मानायचा, तो अहंकार सुटतो आणि जागृती सुरू होते. ओ, मी शुद्धात्मा हे माझं स्वरूप आहे, हा सुशांत हे माझं स्वरूप नाही आहे. आणि जो पार्ट आहे तो डेव्हलपमेंट होत पूर्णाहुतीपर्यंत पोहोचेल. ठीक आहे. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद.